ocean as my guide. Top down riding, let the West Coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Hey yo, West Coast weather, the sun sets slow. Say what? Chilling with the homies, let that talk box glow. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. नवीन दिवस, नवीन वाटा आणि नवीन सह्याद्रीचा प्रवास आपल्या मागे उभा आहे. तर आत्ता वाजलेत सकाळचे अराऊंड 5 वाजलेत आणि आपल्याला आता जायचं आहे वरती. आपण आज आहोत भैरवनाथाच्या गडावरती, अर्थात भैरवगडावरती. श्री क्षेत्र भैरवनाथ देवस्थान शिरपुंजे, म्हणजे आपण आज आहोत शिरपुंजाच्या भैरवगडावरती. आणि आपल्या सह्याद्रीमध्ये जवळजवळ 6 ते 7 भैरवगडच आहेत आणि आपल्या भंडारदरा एरियामध्ये सुद्धा 3 भैरवगड आहेत. त्यातला हा एक भैरवगड. या गडाला तसं ऐतिहासिकदृष्ट्या याचे काही जास्त पुरावे नाही आहेत, पण एक ट्रेकिंग पॉईंट म्हणून किंवा एक देवस्थान म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. आता आपण वरती जाऊन तुम्हाला गडाची व्ह्यू दाखवतो आणि त्याच्यासोबत थोडा इतिहास पण जाणून घेऊ आपण. तर चलो आता वरती जाऊया आणि बघूया काय काय आहे. गडाचा जो पायरी मार्ग आहे तो आपण सोडून आता वरती आलो आहे. इथे खाली अशा तुम्हाला रिलिंग्स दिसतील लागलेल्या आणि समोर आपल्याला सीड्या आहेत आणि आपल्याला वरती जायचं आहे. नमस्कार. आपण आता ती खाली जी चढाई होती ती चढून आलो आहे वरती. तिथं पायवाट होती मळलेली आणि आता इथे अशा सीड्या लागल्यात मला. आणि तुम्ही माझ्या मागे बघताय की सुंदर असा सनराईज आपल्याला बघायला मिळतो आहे आणि असा सुंदर सह्याद्री. दमछाक झाली आहे त्यांना जागी. जास्त स्ट्रेट चढाई आपण त्याला म्हणू शकतो. आता आपण सगळ्यात आधी चालू आहे भैरवनाथाच्या मंदिरात, भैरवगडावरती, आणि त्याच्यानंतर आपण इकडे जाणार आहे. हा समोर तुम्हाला जो दिसतो आहे मागे माझ्या, तो आहे घनचक्कर शिखर. त्याच्यावर सुद्धा आपण जाणार आहे. आणि आपण आहोत शिरपुंजाच्या भैरवगडावरती आणि तुम्ही माझ्या मागे बघताय सुंदर असा सनराईज होतो आहे. ह्या गडाला ऐतिहासिक महत्त्व तसं आहे, कारण ते भैरवनाथाचं प्राचीन मंदिर आहे. ते आपण आता एक्सप्लोअर करू. वरती बरेचसे पाण्याचे टाके पण आहेत, ते पण आपण बघूयात. पण इतिहासकारांच्या मते ह्या गडाला जास्त ऐतिहासिक पुरावे नसल्यामुळे या गडाबद्दल आपल्याकडे कमी माहिती आहे. हा जो भैरवगड आहे तो आपल्याला कळसुबाई हरिश्चंद्र यांच्याच पर्वतरांगेमध्ये सापडतो आणि राजूरपासून हा 26 ते 27 किलोमीटर आपल्याला यायचं असेल तर पडेल. तर मी नाशिकवरून आलो आहे. तर मस्त सनराईज होतो आहे. ह्या गडाचा इतिहास सांगायचा झाला तर इतिहासकारांच्या मते हा गड 2500 ते 3000 वर्ष जुना गड आहे. तर त्यानुसार आपण अंदाज लावू शकतो की ह्या गडाचा काळ किती जुन्या काळापासून हा गड इथे अस्तित्वात आहे. इथे काही कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि हे आता सरकारने नवीन बसवलेल्या पायऱ्यासुद्धा इथे आहेत. चला बघूया वरती आता. नमस्कार मंडळी. फायनली मी आत्ता पोचलो आहे भैरवगडावरती आणि भैरवगडावरती पोचल्यानंतर आत्ता अतिशय सुंदर असा सूर्योदय झाला आहे. सूर्योदयाचा आनंद घेत असताना या गडाबद्दल थोडीशी माहिती सांगायची म्हणून मी इथे जरा स्टॉप घेतला. गड तसा दुर्गम आहे. गडाला जवळजवळ 2500 ते 3000 वर्ष जुना असा इतिहास आहे. गडावरती बघण्यासारखे बरेचसे पाण्याचे टाके आहेत आणि गडावरचं जे मुख्य आकर्षण आहे, तर गडावरती 2 मुख्य आकर्षण आहे. ते म्हणजे कातळात कोरलेल्या पुरातन पायऱ्या, जे या गडाच्या दुर्गमतेच्या कहाण्या सांगतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे गडावर असणारं भैरवनाथाचं मंदिर. ह्या भैरवनाथाच्या मंदिराची दरवर्षी यात्रा होते. इथे भैरव यात्रा म्हणून फेमस आहे. आपण पण प्रयत्न करू पुन्हा कधी आलो तर ह्या भागामध्ये ही यात्रा करण्याचा.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भैरवनाथाचं मंदिर हे अतिशय प्राचीन आहे असं गावकरी सांगतात. वरती पाण्याचे टाके आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तुम्हाला माझ्या मागे दिसतोय तो घनचक्कर कडा, तोही आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू. तर बघूया वरती जायला किती उशीर होतो आहे. ह्या गडावरती या पूर्ण कळसुबाई पर्वतरांगेतली सर्वात मोठी सीडी आपल्याला बघायला मिळते, जी डायरेक्ट आपल्याला टॉपपर्यंत घेऊन जाते आणि त्याच्या साईडला कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला आढळतात. तर अशा प्रकारे हा प्रदेश आहे. सध्या उन्हाचा तडाखा खूप कमी आहे. मीही बसलो आहे कारण आत्ता वाजले सकाळचे 6 वाजले असतील आणि तरी सूर्य बऱ्यापैकी वरती आला आहे. बघूया आता वरती जायला किती उशीर होतो आहे. ह्या गडाबद्दल सांगायचं झालं तर इतिहासकारांना ह्या गडाबद्दल जास्त पुरावे सापडलेले नाही आहेत, पण जेवढे काही इतिहासकारांनी संदर्भ मांडलेत त्यानुसार हा गड मुख्यतः टेहाळणीसाठी किंवा घाटमार्गावर वाटांवरती प्रवासी मार्गांवरती लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा असं प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं. गडावरती शाबूत अशी बघायला गेली तर तटबंदी दिसणार नाही, पण गडाचा जो कडा आहे तोच अतिशय तटबंदीसारखा उभा आहे. त्याच्यामुळे गडावरती हल्ला करण्याचा तर प्रयत्न येत नाही, प्रयत्नच कोणी करू शकत नाही. बघूया आता वरती जाऊन किती उशीर होतो आहे आता समजेलच. प्रयत्न तर आहे की आपण लवकरात लवकर भैरवगड करून घनचक्कर माउंटेनला ट्राय करूयात. चलो. नमस्कार मंडळी, मी तुमचा गौरव अर्थात सह्याद्रीचा साथी. आज आपण आहोत भैरवगडावरती आणि भैरवगडावरतून तुम्हाला अतिशय सुंदर असा सनराईज मी दाखवतो. बघा माझ्या मागे किती सुंदर आहे. हे जे सह्याद्रीचं हे जे वैभव आहे हे आपण शब्दामध्ये मांडू नाही शकत, कारण सह्याद्रीमध्येच असे दृश्य तुम्हाला बघायला मिळतात. तर थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे अशा लोखंडी शिड्या लागतात, ज्या आपल्याला डायरेक्ट वरती घेऊन जातात भैरवगडाच्या अगदी माथ्यावरती. आणि इथून बघताना अगदी स्वर्गाचा रस्ता दिसल्यासारख्या या शिड्या दिसत आहेत. त्यांचं दृश्य अतिशय सुंदर आहे आणि असा मस्त सूर्योदय पण होत आहे. आता बघूया आपण किती उशीर होते वरती जायला. तोपर्यंत हे पण एक गडाचं मुख्य आकर्षण आहे की ह्या ज्या शिड्या आहेत त्या ह्या पूर्ण पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिड्या या ठिकाणी बसवल्या आहेत. चला आता बघूया वरती जाऊन. ॲडव्हेंचर करायचं असेल तर भैरवगडावर नक्की या. आणि आता बघूया आपण पुढे. असं म्हणतात की जो माणूस एकदा सह्याद्रीमध्ये रांगायला लागला की तो जगाच्या पाठीवर कुठेही रांगू शकतो, अर्थात कुठेही प्रवास करू शकतो. तर अशा प्रकारे आपला सह्याद्री आपल्याला दिसतो आहे. सगळं आपण वरती आता चढून आलेलं आहे. अजून आपल्याला आपल्याला कुठे जायचं ते दाखवतो. तो वरती जो टॉप तुम्ही माझ्या मागे बघताय वरती डोंगर, तो चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे इकडे मागे घनचक्कर. फायनली आपण आत्ता त्या लोखंडी शिड्या चढून वरती आलो आहे आणि आपल्याला ही अशी खिंड लागते, ज्या खिंडीमधून आपल्याला 2 रस्ते मुख्यतः लागतात. एक रस्ता जो हा वरती जातो आहे तो जातो आपल्या घनचक्कर माउंटेनकडे आणि दुसरा जो रस्ता आहे तो जातो आपला भैरवनाथ देवस्थानाकडे. आणि भैरवनाथ देवस्थानाकडे जाण्यासाठी आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात आणि इकडे सरकारने आत्ता सध्या शिडी बसवली लोखंडी. चला आपण आता वरती जाऊन बघूया की देवस्थानात नेमकं काय विशेष आहे आणि तुम्हाला मी पुढील माहिती वरती गेल्यावर सांगतोच. फायनली आपण आता कातळात कोरलेल्या पायऱ्या सोडून वरती आलो आहे आणि वरती आल्यानंतर आपल्याला अशी एक लोखंडी कमान बघायला मिळते आणि त्याचबरोबर भैरवनाथाच्या देवस्थानाकडे जाण्याचा मार्गही आपल्याला या ठिकाणून दिसतो. तुम्ही माझ्या मागे बघताय तो घनचक्करचा कडा. आणि आत्ता आपण प्रवासाला लागूयात. पुढे तुम्हाला दाखवतो. बरेच पाण्याचे टाके ह्या ठिकाणी आहेत. गडावर जवळजवळ 25 पाण्याचे टाके आपल्याला बघायला मिळतात. बघू आपल्याला किती एक्सप्लोअर करता येतात. जेवढे एक्सप्लोअर करता येतील तेवढे मी तुम्हाला दाखवतो. आत्ता भैरवनाथाला स्थानिक लोक इथे बिरुबा असंही म्हणतात. तर बिरुबाच हा प्राचीन शब्द असावा आणि त्याच्यानंतर अपभ्रंश होऊन भैरवनाथ असं झालेलं असावं असं मला तरी वाटतं. आत्ता हा गड ट्रेकर्ससाठी सुद्धा आणि भक्तांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण दोन्हीही मी आत्ता गडावर येत होतो ट्रेकर्सही मला भेटले आणि त्याचबरोबर स्थानिक भाविकसुद्धा आपल्याला भेटले.
त्यामुळे हे एक भक्तिधामसुद्धा आहे आणि एक आपल्या ट्रेकिंग पॉईंट म्हणून पण ह्या ठिकाणी बघू शकतो. ट्रेकिंग एवढी अवघड नाही आहे गडाची, बघितलं गेलं तर बऱ्याच ठिकाणी पायऱ्या लावल्या आहेत. आता आपण वरती जाऊन बघूया किती उशीर होते वरती जायला तेही समजेल आणि अजून कोणते कोणते महत्त्वाचे ठिकाणं वरती बघायला आहेत ते आपण बघूया. चलो. तर कमानीपासून वरती चालत आल्यानंतर आपल्याला इथे असा कातळ कोरलेला दिसतो आणि कातळामध्ये आपल्याला मागे एक मोठं पाण्याचं टाकं दिसतं. हे या गडावरचं सगळ्यात मुख्य पाण्याचं टाकं आहे की ज्यामध्ये भरपूर पाणी आणि अजूनही ते पाणी पिण्यायोग्य आहे. ते टाकं तुम्हाला दाखवतोच, पण ह्या टाक्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो पूर्ण कातळ आहे तो पूर्ण कातळ कोरून त्या ठिकाणीमध्ये पाण्याचं टाकं बनवलं आहे आणि त्याच्यावरती त्याच कातळाचं छप्पर पण आहे. बाकीचे पाण्याचे टाके दाखवतो, पण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याला जलकुंभ असं नाव दिलं आहे. मध्ये जाऊन बघूयात आणि पाणी पण तुम्हाला दाखवतो की पिण्यायोग्य आहे की नाही. चलो. तर हे बघा, या प्रकारे असं संपूर्ण कातळ ह्या ठिकाणी कोरलेलं आहे आणि पाणी पण अतिशय स्वच्छ पाणी तुम्हाला ह्या ठिकाणी भेटून जाईल. म्हणजे गडावर जर कोणी कॅम्पिंगला वगैरे येत असेल तर ह्या ठिकाणचं पाणी घेऊन पिऊ शकता. ठीक आहे, चला. पाण्याची टाकी बघून झाल्यानंतर आपण आता फायनली येऊन पोचलो आहोत भैरवनाथाच्या रावळामध्ये. ते अशा प्रकारे हे गुहेमध्ये एक रावळ बनवण्यात आलं आहे आणि अश्वारूढ भैरवनाथाची मूर्ती या ठिकाणी आहे. आधी आपण मूर्तीचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला बाकीचा परिसर मी दाखवतो. तर भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला असा काही परिसर या ठिकाणी दिसतो आणि आता आपण वरती जाऊया. जो ट्रेकिंग पॉईंट आहे तो बघूयात आणि त्यानंतर आपण घनचक्कर करूया. दमछाक होते बोलताना, असा श्वास लागत असेल तुम्हाला. आता ते माईकमुळे ऐकू येत नसेल, पण मग बऱ्यापैकी दम लागला. अशा प्रकारे हा प्रदेश आहे. तर वरती जाऊन बघूया काय काय अजून बघायला मिळतं आहे ते. तर फायनली मी आता भैरवगडाच्या अगदी वरच्या टॉपला पोचलो आहे आणि ज्या ठिकाणून आपल्याला सुंदर असा सह्याद्रीचा नजारा बघायला मिळतो आणि काही गावंही दिसतात छोटे छोटे, जे अगदी मनालीलाही लाजवतील असे गावं आहेत. इतके सुंदर व्ह्यू आहे, ते दाखवतोच तुम्हाला. पण असा सुंदर सह्याद्री तुम्ही माझ्या मागे बघताय आणि हा तुमचा सह्याद्रीचा साथी. आता आपण इथेच कुठेतरी बसू आणि नाश्ता वगैरे करूयात आणि परतीच्या मार्गाला लागू आणि त्याचसोबत आपण घनचक्करचा सुद्धा ट्रेक पूर्ण करू. चलो जाऊया पुढे. नमस्कार. फायनली आपला संपूर्ण भैरवगड फिरून झाला आहे. आता आपण भैरवगडाच्या सगळ्या शेवटच्या टोकाला येऊन बसलो आहे आणि आता म्हटलं वाजले सकाळचे 7, काहीतरी नाश्ता करूयात. तर आपण घरून काहीतरी घेऊन आलो आहे खायला. आता नाश्ता मी करतो आणि हे सर्व प्लास्टिक मी माझ्या बॅगेमध्ये कॅरी करून खाली घेऊन जाणार. तुम्ही कधी गडावर येत असाल तर गडावर कचरा करण्यापेक्षा आपण आणलेलं सर्व प्लास्टिक गडाच्या खाली घेऊन जाऊ आणि जर आपल्याला शक्य असेल तर गडावरचं थोडं थोडं प्लास्टिक आपण खाली घेऊन जाऊया. तर मी पण मला जेवढं शक्य होईल तेवढं गडावरचं एक्स्ट्राचं जे प्लास्टिक आहे ते खाली नेण्याचा प्रयत्न करेल. नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर आपण जाऊया घनचक्कर बघायला. चलो. तर फायनली थोडीशी पायपीट करून आल्यानंतर आणि त्या लोखंडीच्या शिड्या होत्या त्यावरती चढून आल्यानंतर आपण अशा एका पठारावर पोहोचतो आणि हाच आहे आपला घनचक्कर टॉप. घनचक्कर टॉपवरून आपल्याला बऱ्याचशा गडांची दृष्टिक्षेपात, बरेचसे गड आपल्याला दृष्टिक्षेपात पडतात. त्यामध्ये प्रामुख्याने हरिश्चंद्रगड येतो. कळसुबाईची संपूर्ण रांग बघायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला भंडारदराचा जलाशय बघायला मिळतो.
आणि अतिशय सुंदर असा निसर्ग या ठिकाणून बघायला मिळतो. तर तर अतिशय सुंदर असा आपण घनचक्करही केला आणि भैरवगडही पूर्ण केला. आता फायनली आपलं सगळ्या वास्तूही बघून झाल्यात आणि ह्या घनचक्करवर अशा प्रामुख्याने वास्तू कमी आहेत बघण्यासारख्या. पण एक व्ह्यू पॉइंट म्हणून किंवा एक ट्रेकिंग पॉइंट म्हणून आपण हे ठिकाणी येऊ शकतो. तर फायनली आपण गड खाली उतरायला सुरुवात करू आणि खाली गेल्यानंतर मी तुम्हाला ओव्हरऑल रिव्ह्यू सांगतो, की मला गड कसा वाटला आणि गडाबद्दल माझ्या काही भावना होत्या किंवा गडावर मला काय गोष्टी प्रामुख्याने जाणवल्या, त्या मी तुम्हाला खाली जाऊन आता सांगतो. चलो, आता भेटूया डायरेक्ट खाली पायथ्याला. नमस्कार. तर आपण आत्ता आहोत शिरपुंजाचा भैरवगड याच्या पायथ्याशी आणि भैरवगड आपला संपूर्ण बघून झाला आहे आणि हा भाग आहे आपल्या व्हिडिओची सांगता करण्याचा. आपण ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा वास्तू कवर केल्या गडावरच्या, पण ह्या गडावर प्रामुख्याने कमी वास्तू होत्या. तटबंदी नव्हतीच आणि हा गड प्रामुख्याने टेहाळणीसाठी किंवा व्यापारी मार्गाने लक्ष ठेवण्यासाठीच बनवलेला होता. त्यामुळे त्या ठिकाणी तटबंदीची अशी काही गरज नव्हती. गडावर प्रामुख्याने काही गोष्टी जाणवल्या, त्या म्हणजे गडावरती येणारे पर्यटक हे अतिशय सुज्ञ आहेत. म्हणजे आत्ता गडावर एवढा क्राऊड नाही आहे, हा गड एवढा परिचितही नसावा, त्यामुळे गडावर कुठे कचरा दिसला नाही. प्रशासनाने त्याची पूर्ण काळजी घेतलेली की गडावर कुठे कचरा वगैरे झालेला नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी रिस्की पॅच आहे त्या ठिकाणी प्रशासनाने ज्या लोखंडी शिड्या बसवल्या आहेत, त्यामुळे गड अतिशय काय सुखरूपपणे आपण सर करू शकतो. आणि आता मी या ठिकाणी थांबलो आहे. मागे अतिशय सुंदर वातावरण झालं आहे. आता आपण घरी निघणार. तत्पूर्वी तुम्ही मागे मस्त म्हशी वगैरे चरत आहेत, वरती काही शेळ्या आहेत. तर गावाकडचं अतिशय सुंदर सौम्य वातावरण या ठिकाणी आहे. आता फायनली आपण निघूया घरी. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच ह्या पूर्ण सिरीजमध्ये नवनवीन गड तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलवरती. आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला गडांचा इतिहास डिटेलमध्ये समजून घेता येईल की हा गड कशासाठी बांधला होता किंवा या गडाचा पूर्वीचा इतिहास काय होता. तर संपूर्ण इतिहास बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा. आणि इंस्टाग्रामवर फॉलो नक्की करा, कारण इथले सगळे अपडेट मी इंस्टाग्रामवर देत असतो. तर चलो, मिळते नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन इतिहासाच्या कहाण्यांसोबत. चला. The cobblestones glisten, the city hums low. A drizzle soft whisper, where do thoughts go? The saxophone